शूटर आहोत अशी 20-20 वर्षाची पोरं मिसरूड न फुटलेली सोशल मीडियावरती येऊन सांगतात. त्यांची भाषा बघा, त्यांचं काय त्यांच्यावर संस्कार आहेत त्या बीडमध्ये. त्याला जबाबदार कोण आहेत? बीडचं नेतृत्व कोण करताय? आम्ही करतोय का? नाही, तुम्हीच करताय. तुम्ही काय पेरताय? जे तुम्ही पेरलंय ते उगवलं आहे. तुम्ही ठिणगी टाकलेली आहे. त्या आगीचे चटके तुम्हाला बसणारच आहेत ना. तुम्ही मुळात त्यांना मंत्रिमंडळात घेणं ही चूक होती. कारण तिथे ज्या खुनाचा तपास सुरू आहे किंवा ज्या हत्यांचा तपास सुरू आहे तो जर निष्पक्ष व्हायचा असेल, निष्पक्षपणे व्हायचा असेल, पारदर्शक व्हायचा असेल, तर मी खात्रीनं सांगतो की एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये. आणि ही भूमिका त्यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे. म्हणजे तर लोक त्यांच्यावर भविष्यात विश्वास ठेवतील. स्पेसिफिक प्रश्न आहे की जे कट कारस्थान रचलं जात आहे असं जे धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे. अंजली दमानिया रोज या प्रकरणातली नवी माहिती उघड करतायत. अनेक फोटोग्राफ्स, अनेक व्हिडिओ अंजली दमानियांच्या आडून कोणी काही ही जी अंजली दमानिया जी माहिती देत आहेत ती माहिती काही नवीन आहे, ती जुनीच आहे. सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, आम्ही सगळे असू, ही वारंवार ही माहिती पुढे आलेली आहे. बीडमध्ये काय चाललं आहे हे नवं नाही. संतोष देशमुखाचा खून त्यांना पचवता आला नाही, बस. त्यांनी गेले वर्षभरामध्ये 38 खून पचवले, पण एक खून जो आहे तो महाग पडतो. संतोष देशमुखच्या खुनाला वाचा फुटली आणि हा वाचा फुटलेला खून सगळ्यांची लक्तरं काढत बाहेर चाललेला आहे. हा एक खून तो पचला नाही आणि म्हणून 38 खून उघड झाले. जर आरोप आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री कोणाला तरी वाचवत आहेत. गृहमंत्री हे दुबळे आहेत, कमजोर आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे. ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे ना. जर लोकांच्या मनात भावना आहे की खरा आरोपी सूत्रधार वाचवला जातो आहे, तर ती शिंतोडे जे आहेत हे या राज्याच्या गृहमंत्र्यावर पडतायत. गृहमंत्रीचे नाकाने कांदे सोलतायत, कोणालाही सोडणार नाही, किती मोठा असू द्या, बरं का, किती मोठा असला तरी तो तुमच्या पदराखाली आहे, तुमच्या खिशात आहे. पण धनंजय मुंडे काल असं म्हणाले की किती कोणी कोणाच्याही जवळचा असू द्या त्याला कडक शासन फाशीची शिक्षा करा. मग जो जवळचा तुमच्या असेल कोणी त्याला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पोलिसांना सहकार्य करा. आपण जोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत शक्य नाही असं लोकांच्या भावना आहेत. बोले आपका क्या भाई? सर, हिंदी में जानना चाहेंगे. कल डॉक्टर मनमोहन सिंह का निधन हुआ. आपने भी कई बार उनके साथ काम किया है. क्या हमने उनके साथ काम किया है. डॉक्टर मनमोहन सिंह जी एक ऐसी शख्सियत थी जिन्होंने देश पर नहीं देश के जनता के दिलों पर राज किया. नरेंद्र मोदी और उनकी जो टीम है ये सभी ने डॉक्टर साहब को बदनाम करने की बहुत कोशिश की. मौनी बाबा कहा, पपेट कहा, सब कुछ कहा, लेकिन ये आदमी इतना प्रामाणिक और सभ्य रहा कि कभी गलत शब्दों का इस्तेमाल नहीं किया. अपने जो विरोधी है उनके लिए भी क्या क्या कहा मोदी जी ने कि रेनकोट डालकर कैसे स्नान करना है, ये मनमोहन सिंह से सीखे. इस प्रकार का इस्तेमाल, शब्दों का इस्तेमाल किया और बहुत कुछ किया.